नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी येथील दिलीप अण्णासो कदम यांच्या शेताचे सह्याद्री स्टोन क्रशरच्या धुळीमुळे शेतीतील पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. याची सुनावणी सुरू असून या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने पाहणी करण्यात आली. कदम यांच्या शेतामध्ये औषधी गुणवत्तेची अनेक झाडे आहेत. यामध्ये चंदन, कडुलिंब, आवळा यासह काही फळझाडांचाही समावेश आहे. पण शेजारीच असणारे सह्याद्री स्टोन क्रशरच्या धुळीमुळे त्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रकरणी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणी आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. नियमबाह्य पद्धतीने या खनपट्ट्याचा परवाना मिळाल्याचा आरोप यावेळी कदम यांनी केला आहे. लगतच रस्ता असताना परवानगी प्राप्त केली. यानंतर आता पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर बेळंकी ग्रामपंचायत परवानगी न देण्याचा ठराव मंजूर केला आहे, असे यावेळी दिलीप कदम यांनी सांगितले. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाकडे रिट पिटिशन नंबर 11/459 आम्ही दाखल केले. सदरची रिट याचिका सह्याद्री स्टोन क्रशर विरोधात असून त्याने आजूबाजूच्या जे पिकांना नुकसान होतं याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने चौकशी करण्यास सुरुवात केली. सदर आज कृषी खात्याचे अधिकारी या ठिकाणी भेटीला आले होते. संबंधित पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे रिजनल ऑफिसर सुद्धा येणे अपेक्षित होते, पण ते काय दिसत नव्हते. आणि याच्यापूर्वी 17 ऑगस्टला ते आले होते, पण त्यांनी सांगितले की झाडाचा पंचनामा आम्ही करत नाही, आणि आताही सांगतात त्यांनी झाडाचा पंचनामा करत नाही. मग ते नेमकं म्हणजे माननीय उच्च न्यायालयाला जे अपेक्षित आहे ते त्यामध्ये ते देण्याला टाळाटाळ करत आहेत. आम्ही वरचेवर विनंती केली आहे की जे आमचं नुकसान झालं आहे त्याचा योग्य तो मूल्यांकन अहवाल माननीय न्यायालयाकडे सादर करा. यापूर्वी जे 17 ऑगस्टला जी त्याने इन्क्वायरी केली होती त्याचा आम्ही अहवालची कॉपी मागितली होती, परंतु ती कॉपी आम्हाला त्यांनी दिली नाही, आणि हे मॅटर आमच्याकडे येत नाही असं आम्हाला स्पष्ट उत्तर त्यांनी लेखी आम्हाला दिलेलं आहे. सदर स्टोन क्रशरबाबत बेळंकी ग्रामसभेनं हे याला रिन्युएशन देऊ नये म्हणून ठराव केला असून सदर ठरावाची कॉपी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे हजर करत आहे.